महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्र या गावात आपण आहोत आणि देवराष्ट्रमध्ये त्यांचा आजोळ आहे, जिथं त्यांचा जन्म झाला, जिथं ते वाढले, असं त्यांचं घर देवराष्ट्रमधले जिथं आपण आहोत तिथं यशवंतरावांच्या अनेक स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. देवराष्ट्रमधल्या याच गावात यशवंतराव जन्मले आणि इथंच बालपण बऱ्यापैकी त्यांचं गेलं. आणि या घरातला एक सर्वसामान्य घरातला मुलगा छोटा यशवंत नंतर जाऊन यशवंतराव चव्हाण झाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्या सगळ्या स्मृती या घरात आहेत. यशवंतराव चव्हाणांचं व्यक्तिमत्व जितकं साधं होतं तितकंच त्यांचं गाव, त्यांचं घरही साधे. आपण त्यांच्या आजोळच्या देवराष्ट्राच्या घरात आहोत. इथं यशवंतराव चव्हाणांचा जन्म झाला, हे ते घर आहे आणि इथून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस आपण पाहिला. म्हणजे यशवंतराव चव्हाण होण्याच्या आधीचा यशवंत जो होता, बाळ यशवंत, तो बाळ यशवंतराव या घरामध्ये घडला असं म्हणायला हरकत नाही. चव्हाण साहेबांचं शालेय जीवन म्हणजे सुरुवातीचं प्राथमिक शिक्षणातली काही वर्ष गावामध्ये झाली असा जुन्या लोकांनी आठवणी सांगतात. लोक गोंडे गुरुजी म्हणून त्यांना जुन्या काळात शिकवायला होते आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती अतिशय गरिबीची, म्हणजे शिक्षणाची सोय त्यानंतर कराडलाच बऱ्यापैकी असायची. आणि चव्हाण साहेबांचे वडील बेलीप असल्यामुळं त्यानंतर त्यांचं पुढचं जे शिक्षण जे झालं ते सगळं कराडला झालं. परंतु एवढ्या सामान्य परिस्थितीतलं व्यक्तिमत्व पुढं जाऊन देशाचं उपपंतप्रधान, महाराष्ट्राचं नेतृत्व करणं हे खरोखर गावाच्या दृष्टीनं प्रचंड अभिमानाची अशी गोष्ट आहे. यशवंतराव जितके मुरलेले राजकारणी होते तितकेच चांगले वाचक होते आणि लेखकही होते. त्यामुळे यशवंतरावांचं देवराष्ट्रमधलं हे जे घर आहे त्या ठिकाणी लायब्ररी ओपन करण्यात आली आहे आणि तिथं यशवंतरावांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, यशवंतरावांवरती इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्याचबरोबर वाचनीय अशी इतर लेखकांची काही पुस्तकं आहेत जी तुम्ही वाचू शकता. यशवंतरावांच्या नावाने जी लायब्ररी देवराष्ट्र गावामध्ये आहे तिथं असे वाचक येत असतात, पेपर वाचतात. त्याचबरोबर यशवंतरावांनी लिहिलेली पुस्तकं, यशवंतरावांवरचं साहित्य इथं वाचण्यासाठी येत असतात. आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी देखील पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. गावातल्या किंवा इतर गावातल्या काही लोकांना, मुलांना जर का वाचनासाठी काही पुस्तकं हवी असतील तर ते इथं येऊ शकतात आणि पुस्तकं घेऊन वाचू शकतात. गावाच्या विकासामध्ये म्हणजे गावामध्ये हायस्कूल काढण्यामध्ये, गावामध्ये पहिल्यांदा जी पाण्याची स्कीम आणली, फक्त प्यायच्या पाण्याची, ती चव्हाण साहेबांनी आणली. त्यानंतर जो आता जी ताकार योजना आहे, म्हणजे कडेगाव तालुक्याचं संपूर्ण जे नंदनवन झालंय त्या योजनेचा मुहूर्त सुद्धा चव्हाण साहेबांनी वसंतदादा यांच्या हस्ते ह्या सागरेश्वरमध्ये म्हणजे देवराष्ट्राच्या हायस्कूलच्या परिसरातच झालेला आहे. म्हणजे ह्या भागाच्या विकासासाठी, एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी चव्हाण साहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि सर्व आम्हाला ग्रामस्थांना त्याचा अभिमान आहे. चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळीच्या गावातल्या सगळ्या सहकार्यांनी त्यांची गावामध्ये एक सत्कार समारंभ घेतला. बैलगाडीतून गावातून मिरवणूक काढली. त्यावेळी त्यांचे एक जुने सहकारी होते, ते म्हटले, अरे मुख्यमंत्री होण्यापेक्षा मामलेदार झाला असता सर बरं झालं असतं. म्हणजे पण चव्हाण साहेब त्यावेळी हसून म्हटले, अरे तुझं मामलेदाराकडे काय काम आहे सांग, तुझं मी आत्ता करतो. म्हणजे इतकं चव्हाण साहेबांचं गावाशी ऋणानुबंध होते. आणि चव्हाण साहेब भागात कुठेही जरी असले तरी सागरेश्वरचं येऊन दर्शन घेऊन जायचे. आणि चव्हाण साहेब मुंबईला असले किंवा गावातला कोण माणूस मुंबईला गेला तर सागरेश्वरचा अंगारा आणि नारळ चव्हाण साहेबांना नेहमी पोचवायचा. त्या सागरेश्वराच्या कृपेनं कृष्णाकाठचा हा यशवंत महाराष्ट्राच्या इतिहासभूमीमध्ये, भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासावर नाव गेला. ह्या सोनेगा खोऱ्यामध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले, ही मोठी भाग्याची गोष्ट. सागरेश्वरावर नितांत श्रद्धा होती, लिंगेश्वर महाराजांच्यावर श्रद्धा होती. ज्या लिंगेश्वर महाराजांनी सांगितलं हा मुलगा पुढे देशाचा राजा होईल, आणि खरंच
हा देशाचा राजा झाला, हा देशाचा राजा झाला. माझा यशवंतराव या गावचा भूमिपुत्र या देशाचा राजा झाला, या देशाचा पंतप्रधान उपपंतप्रधान झाला आणि संपूर्ण जगामध्ये आज या भूमीचं नाव त्या तख्त बघा.